नमस्कार मंडळी, मराठी पत्रकार जयदीप या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, मराठा आरक्षण हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर होत चाललेला प्रश्न आहे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबई आझाद मैदानावरती उपोषण करतानाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण्यांची, आमदार खासदारांची सर्वांची मागणी आहे आणि त्याला पाठिंबा देखील आहे. पण मनोज जरांगे पाटील यांना मुंबई आझाद मैदानावरती एवढे दिवस उपोषण करावं लागतं, हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलाला मुंबईमध्ये जाऊन 3 दिवस झालेले आहेत, पण त्याच्या संदर्भात अत्यंत दुःखद बातमी अशी येते आहे की आज मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या 3 दिवसामध्ये 3 मराठा सेवकांचा मृत्यू झालेला आहे. तर ही अत्यंत दुःखद घटना आहे आणि महत्त्वाचा विषय आहे. काल मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा दुसरा दिवस होता. त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या संदर्भात ते उपोषणाला बसले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र ही गोष्ट पाहत आहे. पण काल ज्या 3 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. काल केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुंबई लालबाग गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या काही नेत्यांच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. त्याच वेळी त्यांनी काल विनोद तावडे जे भाजपाचे नेते आहेत त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा देखील केली. पण त्याच्यावरती पाहावा असा फोकस झाला नाही, त्याच्यातून काही प्रश्न सुटतील अशी चर्चा झाली नाही असं देखील बोलण्यात येत आहे. त्याच्याच अनुषंगाने दुसरी जी घटना घडलेली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाण्यामध्ये काल पदाधिकारी मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये पत्रकारांकडून त्यांना विचारणा करण्यात आली की मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन चालू केलेलं आहे आझाद मैदानावरती, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे. तर राज ठाकरेंनी असं स्पष्ट शब्दामध्ये म्हणलेलं आहे की काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसण्यासाठी मुंबईमध्ये आले होते, पण त्यांना नवी मुंबईतून माघारी लावण्याचं काम जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी का त्यांना मुंबईमध्ये येऊ दिलं नाही आणि मुंबईमधून का JR आणि ऑर्डर दाखवून संदर्भात भूलथापा देऊन का माघारी लावलं, हा देखील प्रश्न महत्त्वाचा त्यांनी मांडला मीडियासमोर. आणि याच करता आपण लाईव्ह आलेलो आहेत आणि आपलं देखील काय म्हणणं आहे हे आपण याच्यावरती सविस्तर चर्चा करू. मंडळी, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 2-2.5 वर्षापासून सातत्याने आक्रमकरित्या सरकारसोबत भांडत आहेत. अशाच प्रकारे त्यांनी एक 6-7 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये एक मोर्चा आणला होता. हा मोर्चा प्रामुख्याने मनोज जरांगे पाटलांच्या काही 5 ते 6 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अशी मागणी आहे की जे ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामधूनच आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं. पण महत्त्वाचा मुद्दा आहे असा आहे की मनोज जरांगे पाटील यांचं असं म्हणणं मुळीच नाही आहे की ओबीसी आरक्षणामधून आम्हाला वाटून वेगळं आरक्षण द्या. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सर्व कुणबीच आहोत, आम्हाला देखील ओबीसीमध्ये आणि त्यांचे जे ठरलेले टक्केवारी आहे त्याच्यामध्ये आम्हाला संपूर्ण आरक्षण हवं आहे. पण याला सातत्याने वेगवेगळ्या प्रतिनिधीकडून आणि वेगवेगळ्या समाजाकडून विरोध होत आहे. महत्त्वाचं पाहिलं गेलं तर याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला विरोध होत आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की मी ऑलरेडी माझी सत्ता आल्यापासून 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. आता 10% आरक्षण दिलंय तर ते शिक्षणाच्या माध्यमातून दिलेलं आहे, सारथीच्या माध्यमातून दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती याच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि 58 लाख मराठांना ह्या कुणबी नोंदी दिलेल्या आहेत, त्यांचं ओबीसीकरण झालेलं आहे. पण जरांगे पाटलाची अशी मागणी आहे की सर्वांसाठीच ओबीसी आरक्षण पाहिजे, म्हणजे ज्यांना कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील सर्वांना म्हणजे 100% ओबीसी आरक्षण मध्ये इन्व्हॉल्व पाहिजेत. तर ही मागणी सातत्याने याच मागणीला जास्त प्रमाणात विरोध होत आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या मागण्या आहेत, सातारा गॅझेट जे लागू करण्याची मागणी आहे जरांगे पाटलाची, ही देखील जे मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी शिंदे समिती निर्माण केली होती, त्या शिंदे समितीने काल जरांगे पाटलांची भेट घेऊन असं बोललेलं आहे की पाटील
जे तुम्ही मागण्या केलेल्या आहेत त्याच्या संदर्भातल्या 2 मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. मराठा आंदोलनामध्ये ज्या 50 ते 55 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांना सरकारी नोकरीमध्ये समावेश करण्याची ही मागणी पूर्णरित्या पास करण्यात आलेली आहे. 53 लोकांना एसटी महामंडळामध्ये भाजप सरकारने नोकऱ्या देऊन त्यांना ती अट त्यांची सोडवण्यात आलेली आहे. आणि दुसरी अट अशी आहे की जी शिंदे समिती स्थापन केलेली आहे ते न्यायाधीश आहेत, त्यांचं म्हणणं आहे की गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला साधारणतः अजून 6 महिन्याचा कालावधी पाहिजे, तोपर्यंत तुम्ही तुमचा आंदोलन स्थगित करा. या मागणीसाठी काल जे शिंदे समिती आहे ती देखील आझाद मैदानावरती आली होती. पण जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिकेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला मी मागील 6 महिने वेळ दिलेला, आता मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. काय असेल तो आज, म्हणजे आज 3रा दिवस आहे, आज मला फायनल सांगा. कारण की मनोज जरांगे पाटील आजपासून आक्रमक होण्याची शक्यता आहे. अशा या 5 मागण्यांपैकी 2 मागण्या सरकारकडून मान्य करण्याची विनंती देखील केलेली आहे की आम्ही या 2-3 मागण्या तुमच्या 100% मान्य करू. पण सगळे सोयरे ही मागणी जी आहे ती होऊ शकत नाही. काल हे शिंदे समितीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले. आता हे झाले 2 महत्वाचे विषय. आणि तिसरा जो अत्यंत महत्वाचा विषय आहे तो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असं बोललंय की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा सेवकांना मराठा आरक्षणाचे जे साठी आलेले आहेत मुंबई, ज्यांनी पूर्णपणे गेले 3 दिवस झालेले आहे, जॅम केलेले आहे, अशा मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणापासून का वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांना का मागच्या 6 महिन्यापूर्वी मुंबईमधून माघारी पाठवलेलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. एक प्रकारे त्यांनी एकनाथ शिंदेंना कात्रीत धरण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हा संपूर्ण 5 ते 6 कोटी मराठा समाज वेठीस ठेवण्याचं देखील काम या सरकारकडून होत आहे, असं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मंडळी, राज ठाकरे यांनी जो घेतलेला निर्णय आहे आणि जो पवित्र आहे, जो मीडियाच्या संदर्भात त्यांनी बोललेला आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात. तर तुम्हाला या गोष्टीवरती काय वाटतंय हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स माध्यमातून सांगा. आणि मित्रांनो, मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांचा आज उपोषणाचा 3रा दिवस आहे. प्रचंड मराठा सेवकांचे हाल होत आहेत मुंबईमध्ये. त्यांना गावखेड्यातून जेवणासाठी डबे जात आहेत, पण प्रचंड पावसाचं प्रमाण आहे मुंबईमध्ये. त्याच अनुषंगात काल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या 18 पगड जातीतल्या संघटनेला काल पुण्यामध्ये बोलवलं होतं आणि एक मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंगमधून असं आपल्याला समजत आहे की आजपासून ओबीसी समाज देखील आमचं ओबीसीचं आरक्षण हे कुणाला देऊ नये याच्या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या मते जसं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जे भेटत आहेत, कारण की पहिल्याच दिवशी अजित पवार गटाचे संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंकी हे जे बीड जिल्ह्यामधील 2 आमदार आहेत, त्याच्या व्यतिरिक्त बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या भाजपाच्या विरोधात आंदोलन चालू आहे त्या पक्षाचे मराठवाड्यातील प्रमुख नेते भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. ह्या सर्व भेटीगाठी पाहता फक्त भेटीगाठीच नाही घेतलेलं तर शिंदे समितीला भेटून देखील त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे की मराठा समाजाच्या सर्व मागण्या ह्या मान्य झाल्याच पाहिजे, कारण की मराठा समाज हा देखील आरक्षणापासून वंचित आहे, असं या बीड जिल्ह्यामधील नेत्यांचं स्पष्ट मत आहे. आणि याच अनुषंगाने लक्ष्मण हाके ओबीसी नेते यांनी काल बीडमधून आले. बीडमध्ये काही प्रकार त्यांनी गेवराईमध्ये केला. त्याच्यानंतर त्यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना देखील टार्गेट केलं. त्यानंतर काल जी पुण्यामध्ये मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांनी या सर्व मराठा आमदारांना टार्गेट करून त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यायच्या गोष्टी करता आणि ओबीसींच्या मतावरती निवडून येता, अशा प्रकारे त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आणि त्यांनी देखील बोललेलं आहे जर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे लोक पाठिंबा देत असतील तर आम्ही जे आंदोलन उभा करतोय
त्या आंदोलनाला देखील मराठवाड्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून पाठिंबा मिळणार आहे. त्यांनी प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर यांचं नाव घेतलेलं आहे, छगन भुजबळ यांचं नाव घेतलेलं आहे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, महादेव जानकर अशा प्रमुख काही नेत्यांचं नाव घेतलेलं आहे. या मोर्चाचं जे ओबीसी चा मोर्चा निघणार आहे त्या ओबीसीचं नेतृत्व हे लक्ष्मण हाके करणार आहेत. त्याचबरोबर मंगेश ससाने हे ॲडव्होकेट आहेत, ते ओबीसी समाजाचे प्रश्न प्रामुख्याने कोर्टामध्ये मांडत आहेत, ते करत आहेत. अशा प्रकारे मंडळी सध्या मराठा आरक्षणाला वेगळ्या प्रकारचं वळण लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, मराठा आरक्षण हे सहजरित्या मिळू शकतं का? मनोज जरांगे पाटलांनी ज्या 4-5 गोष्टी सरकार पुढे मांडलेल्या आहेत, हे सरकार मान्य करू शकतं का? त्याचप्रमाणे ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी सरकार कितपत सामर्थ्यता दाखवेल? तुम्हाला काय वाटतं, हे तुमचं म्हणणं देखील मला तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं मराठी पत्रकार जयदीप हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, हीच विनंती. धन्यवाद.